ओम शांती. तर आजच्या राजयोग मेडिटेशन शिबिरच्या पहिल्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर आपला आजचा हा पहिला टॉपिक आहे मेडिटेशनचा. तर वर्तमान परिस्थिती आणि या वर्तमान परिस्थितीमध्ये मेडिटेशनचं महत्व काय आहे याचा अवेअरनेस तर आपल्या सगळ्यांमध्ये आलेलाच आहे. वर्तमान मध्ये मेडिटेशनची अत्यंत आवश्यकता आहे. मेडिटेशनचे कितीतरी फायदे आहेत आणि हे सगळे फायदे आपल्या जीवनाला अधिकाधिक श्रेष्ठ बनवणारे आहेत. कारण ज्या पद्धतीनं आपल्याला जीवन जगत असताना जेवण करणं, रेस्ट करणं, एक्सरसाइज करणं ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याच पद्धतीने आपलं अंतर्मन सुद्धा शक्तिशाली असणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपण जीवनामध्ये संपूर्ण सफलता प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणूनच हा राजयोग मेडिटेशनचा कोर्स आपण आयोजित केलेला आहे. तर आज आपण पहिली स्टेप मेडिटेशनची पाहणार आहोत, ती म्हणजे स्व अनुभूती किंवा यालाच आपण म्हणू शकतो सेल्फ रिअलायझेशन. तर मेडिटेशन ही एक यात्रा आहे. बाह्य जगातून आपल्या आंतरिक जगामध्ये जाणारी ही एक यात्रा आहे. आपल्या आंतरिक विश्वामध्ये आपण गेल्यानंतर आपण अनेक शक्तींनी संपन्न होतो आणि त्यामुळे ही आंतरिक यात्रा आहे, ज्यामध्ये आपल्याला आपल्या बाहेरच्या जगातून आपल्या आंतरिक जगामध्ये जायचं असतं. शरीराच्या स्वास्थ्यासाठी जास्तीत जास्त बाहेर फिरणं गरजेचं आहे. शरीर जितकं फिरत राहतं, चालत राहतं, तेवढं शरीर शक्तिशाली बनत जातं. पण आत्मा किंवा मन हे जितकं स्थिर राहतं, जितकं ते आपल्या अंतरंगामध्ये जातं, तितकं ते शक्तिशाली बनतं. म्हणजे शरीराचं आणि मनाचं अपोजिट आहे. शरीराला शक्तिशाली बनवण्यासाठी बाहेर फिरणं गरजेचं आहे आणि मनाला शक्तिशाली बनवण्यासाठी आत स्थिर राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही मेडिटेशनची यात्रा करणं आवश्यक आहे. आंतरिक जगामध्ये मनाला एकाग्र करण्याची आवश्यकता आहे. तर यासाठी मेडिटेशनची ही पहिली स्टेप आहे स्व अनुभूती, आत्मानुभूती किंवा सेल्फ रिअलायझेशन. हे सेल्फ रिअलायझेशन करण्यासाठी आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की मी कोण आहे. कारण स्वतःमध्येच बऱ्याचशा शक्ती सामावलेल्या आहेत, पण आपल्याला त्याची स्मृती नसल्यामुळे आपल्याला बाहेर त्या शक्तींसाठी फिरावं लागतं. जसं एखादी वस्तू आपल्या घरातच असते, पण आपण विसरतो तेव्हा त्या वस्तूसाठी आपल्याला बाहेर भटकावं लागतं. अगदी त्याच पद्धतीने आपल्या अंतरंगामध्ये सुद्धा अनेक शक्ती आहेत, पण आपल्याला त्याची विस्मृती झालेली आहे आणि त्यामुळेच आपल्याला बाहेर फिरावं लागतं शांतीसाठी,
सुखासाठी, आनंदासाठी, प्रेमासाठी आपण बाहेरच्या विश्वावर अवलंबून आहे. बाहेरचे पदार्थ, वस्तू, व्यक्ती, वैभव याच्यामधून आपण सुख, शांती, आनंद, प्रेम हे प्राप्त करत आलो. पण हे आपल्या अंतरंगामध्येच आहे. तर या सर्व गुणांचा अनुभव कसा करायचा हे आपण आज पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला हे जाणून घेणं आवश्यक आहे की मी कोण आहे. तर मी आणि माझं हे दोन शब्द आपण नेहमी वापरतो. आपण नेहमी म्हणतो की मी हे केलं, मी ते केलं, माझा हात, माझा पाय, माझं घर, माझी वस्तू. म्हणजे मी आणि माझं हे शब्द आपण नेहमी वापरतो. पण ही मी कोण आहे याचा आपण आज परिचय करून घेणार आहोत. तर मी म्हणजे कोण आहे ते आपल्याला समोरच्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. तर यामध्ये एक आपल्याला दिसत आहे हाडामांसाचा पुतळा आणि दुसरा आहे आत्मा. आणि या दोघांनी मिळून जीवात्मा बनलेला दाखवलेला आहे. तर शरीर आणि आत्मा या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे जीवात्मा आहे. शरीराला चालवणारी चैतन्य शक्ती म्हणजे मी आत्मा आहे. आपण आतापर्यंत असं समजत आलो की माझ्यामध्ये कुठेतरी आत्मा आहे. परंतु परमात्मा सृष्टीवर येऊन आपल्याला स्वतःचा परिचय करून देतात. आपल्याला आपलीच ओळख नव्हती, ती आपली ओळख करून देतात की मी म्हणजे एक आत्मा आहे. मी शरीर नाहीये, तर मी एक आत्मा आहे. ही आत्मा अति सूक्ष्म आहे, जी आपल्याला डोळ्यांनी दिसू शकत नाही. अशी ही अति सूक्ष्म आत्मा आपल्या ह्या संपूर्ण शरीराला चालवायचं काम करते. म्हणजे मी आत्मा आहे आणि हे माझं शरीर आहे. तर शरीर आणि आत्मा या दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शरीर हे माध्यम आहे आणि या शरीराला चालवणारी चैतन्य शक्ती म्हणजे मी आत्मा आहे. ज्यावेळी शरीरामध्ये आत्मा प्रवेश करते त्याला आपण जन्म म्हणतो. आणि आत्मा जेव्हा शरीरामधून निघून जाते त्याला आपण मृत्यू म्हणतो. तर हे जन्म आणि मृत्यूचं चक्र अविरतपणे चालू आहे. तर शरीर हे आत्म्याचं वस्त्र आहे. हे शरीरूपी वस्त्र धारण करून आत्मा या पृथ्वीरूपी रंगमंचावर आपला पार्ट प्ले करत असते. तर शरीर हे वस्त्र आहे हे सांगणारा एक श्लोक गीतेमध्ये आहे. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाति नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही. याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे वस्त्र आपण धारण करतो ते जीर्ण झाल्यानंतर आपण जुन्या वस्त्राचा त्याग करतो आणि नवीन वस्त्र धारण करतो. त्याचप्रमाणे आत्मा हे शरीरूपी वस्त्र जुनं झाल्यानंतर या जुन्या वस्त्राचा त्याग करते आणि नवीन शरीरूपी वस्त्र धारण करते. म्हणजे शरीर हे आत्म्याचं वस्त्र आहे. त्याच पद्धतीने इथं आपल्याला चित्र दिसत आहे गाडी आणि ड्रायव्हर. तर शरीराला जर आपण गाडी मानलं तर आत्मा त्याचा ड्रायव्हर आहे. ज्याप्रमाणे गाडी आणि ड्रायव्हर हे दोघंही महत्वाचे असतात त्याच पद्धतीने शरीर आणि आत्मा हे दोघंही महत्वाचे आहे. आपण जशी गाडीची काळजी घेतो
तशीच ड्रायव्हरचीही काळजी घेतो. त्याच पद्धतीने आपल्याला शरीराची काळजी घेत असताना सुद्धा आत्म्याचीही काळजी घ्यायची आहे. आत्म्यालाही शक्तिशाली बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपली ही अतिसूक्ष्म चैतन्य शक्ती आत्मा शरीरामध्ये 2 भुवयांच्या मध्ये राहते. जे आपल्याला समोरच्या चित्रामध्ये दिसत आहे. 2 भुवयांच्या मध्ये अतिसूक्ष्म चैतन्य शक्ती आत्मा राहते. आणि म्हणून मंदिरात गेल्यानंतर आपण पहिल्यांदा तिलक लावतो. कारण मी आत्मा आहे, ही आपली स्मृती जागृत करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी ही प्रथा चालू केली. म्हणजे रोज तिलक लावणं म्हणजे आपली आत्मस्मृती जागृत करणं आहे. पण आपण स्वतःला ओळखत नसल्यामुळे आपण फक्त बाहेरून तिलक लावला, पण आतून आपण हे विसरून गेलो की मी आत्मा आहे. आता परमात्मा सृष्टीवर येऊन आपल्याला ही स्मृती जागृत करून देत आहे की तुम्ही आत्मा आहात. तर बाहेरून तिलक लावत असताना सुद्धा आपल्याला आतून हा संकल्प करायचा आहे की मी आत्मा आहे. तर ही आत्मा एकतर दिसायला अतिसूक्ष्म आहे, आकाशातील चांदणीप्रमाणे चमकणारी आहे. ही आत्मा ज्योती समान ही आहे. दिव्याची ज्योत ज्यावेळी आपण लांबून पाहतो तेव्हा ती आपल्याला बिंदू स्वरूप दिसते. तर अशी ही आपली आत्मारूपी ज्योती अतिसूक्ष्म असल्यामुळे ती बिंदू स्वरूप आहे आणि म्हणून म्हणतात ज्योतिर्बिंदू स्वरूप. तर अशी ही अतिसूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप आत्मा 2 भुवयांच्या मध्ये राहते. तिचं स्वरूप अशा पद्धतीने सूक्ष्म आहे. आता ही आत्मा मूळ रूपामध्ये कशी आहे हेही आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. जसं पाणी मूळ रूपामध्ये शीतल किंवा थंड असतं. पाण्याला कितीही गरम केलं तरी ते काही वेळाने आपोआपच थंड होतं. कारण पाण्याचा गुण हा शीतलता आहे. त्याच पद्धतीने आत्म्याचा मूळ गुण शांती आहे. कारण आत्मा कितीही क्रोधी झाली तरी काही वेळाने ती आपोआप शांत होते. कितीही व्यर्थ विचार मनात चालत असले तरी काही वेळाने असं वाटतं की हे सगळं सोडून द्यावं आणि शांत राहावं. तर याचं कारण काय आहे? तर आपली आत्मा मूळ रूपामध्ये शांत स्वरूप आहे आणि आपण सगळे जे प्रयत्न करतो हे शांतीसाठीच करत आलेलो आहोत. तर शांती हा आपला मूळ स्वभाव आहे. पण आपण स्वतःला विसरल्यामुळे या शांतीसाठी आपल्याला बाहेर फिरावं लागतं. तर ही शांती आपल्या बाहेर नाहीये, तर आपल्या आतमध्येच आहे. शांती हा आपला मूळ स्वभाव आहे. शांती हा आपला स्वधर्म आहे. आत्म्याचा धर्म आहे शांती. बाकी जे धर्म आहेत ते आपल्या शरीराचे आहेत. पण आत्म्याचा स्वधर्म शांती आहे. आत्मा मूळ रूपामध्ये शांत स्वरूप आहे आणि म्हणून म्हणतात ओम शांती. ओम अर्थात मी आत्मा आहे आणि ओम शांती अर्थात मी आत्मा शांत स्वरूप आहे. माझा मूळ स्वभाव शांती आहे किंवा माझा स्वधर्म शांती आहे, हा याचा अर्थ आहे. तर आपण बऱ्याच वेळेला ओम शांती म्हणतो, पण परमात्मा आपल्याला सांगतायत की ओम शांती फक्त मुखाने म्हणायचं असं नव्हे. मुखाने ओम शांती म्हणत असताना आपलं मन ह्या शांत स्वरूपामध्ये स्थित झालं पाहिजे आणि मग आपण इतरांशी बोलायला पाहिजे. तर आपला हा मूळ स्वभाव जागृत करणं अत्यंत आवश्यक आहे. तर जशी आत्मा शांत स्वरूप आहे, ती शांत होण्याचा प्रयत्न करत असते.
त्याच पद्धतीने आत्मा सुख स्वरूप आहे. त्यामुळे आत्मा जास्त काळ दुःखात राहणं पसंत करत नाही. आत्मा सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करते. किंवा एखादी व्यक्ती जर दुःखी असेल, तर त्या व्यक्तीला आपण सुखी बनवण्याचा प्रयत्न करतो. त्या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. कारण आपला मूळ स्वभाव हा सुख स्वरूप आहे आणि त्यामुळे आत्मा सुखी बनण्याचा प्रयत्न करते. किंवा आपण सर्वजण एखाद्या दुःखी व्यक्तीला सुखी बनवण्याचा प्रयत्न करतो. तर याचा अर्थच आहे आत्मा सुख स्वरूप आहे. याच पद्धतीने आत्मा आनंद स्वरूप आहे. म्हणून आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतो. विविध माध्यमांच्या द्वारे हा आनंद प्राप्त करण्याचा आत्मा प्रयत्न करत असते. कारण आत्मा आनंद स्वरूप आहे. तर सुख, शांती, आनंद, त्याचप्रमाणे प्रेम. आत्मा प्रेम स्वरूप आहे आणि म्हणून आत्मा प्रेम प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असते. त्याच पद्धतीने पवित्रता, ज्ञान, शक्ती हे आत्म्याचे मूळ 7 गुण आहेत. सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता, शक्ती आणि ज्ञान हे आत्म्याचे मूळ 7 गुण आहेत. ज्या पद्धतीने आपल्या शरीराचे काही बेसिक कंपोनंट्स आहेत, त्याच्यामध्ये जर चढ उतार झाला तर आपण ते पुन्हा त्याला देण्याचा प्रयत्न करतो. जसं उन्हाळ्याचे दिवस आहेत, शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण मेंटेन करणं गरजेचं आहे. ते प्रमाण कमी झालं की आपल्याला तहान लागते आणि आपण पाणी पितो. पाणी पिल्यानंतर आपल्याला समाधान वाटतं. कारण शरीराचा मूळ घटक पाणी आहे. आपण सरबत पिल्यानंतरही आपल्याला समाधान होतं. पण आपण दिवसभर सरबत नाही पिऊ शकत, पण दिवसभर पाणी पिऊ शकतो. याचं कारण असं आहे की शरीराचा मूळ घटक पाणी आहे. त्याच पद्धतीने आत्म्याचे हे मूळ 7 गुण आहेत. तर या 7 गुणांनी आत्मा ओरिजिनली संपन्न होती. पण जन्म मरणाच्या फेऱ्यात आल्यानंतर हे गुण आत्म्यामधले कमी झाले आणि म्हणून आत्मा हे बाहेरून प्राप्त करण्याचा प्रयत्न करू लागली. या आत्म्याच्या मूळ गुणांमध्ये स्थित राहिल्यानंतर आपल्याला बाहेरून मिळवण्याची आवश्यकता नाही. पण आपण आपल्या अंतरंगामध्ये एवढं एकाग्र राहू शकत नाही आणि त्यामुळे मग हे गुण कमी कमी होत चालले. अनेक परिस्थितींना फेस करत करत सुद्धा हे गुण कमी कमी होत गेले आणि त्यामुळे हे सर्व आपण बाहेरून मिळवण्याचा प्रयत्न करू लागलो. आपण जे सर्व काही उपद्व्याप करतो, जे काही आपलं सगळं चालू आहे, ते हेच प्राप्त करण्यासाठी चालू आहे. हेच आपल्या जीवनाचं अंतिम लक्ष्य आहे. हे प्राप्त करण्यासाठीच आपला सर्व प्रयत्न चालू आहे. आत्मा या 7 गुणांनी संपन्न आहे. पण तरी सुद्धा ओम शांती म्हटलं जातं. ओम प्रेम किंवा ओम आनंद न म्हणता ओम शांती म्हटलं जातं. याचं कारण आहे, या सर्व गुणांचा मूळ आधार म्हणजे शांती आहे. मी आत्मा शांत स्वरूप आहे ही स्मृती जागृत झाल्यानंतर आत्मा शांत स्वरूप बनते आणि मग आत्मा नवीन नवीन ज्ञान प्राप्त करू शकते. अशांत मन ज्ञान प्राप्त करू शकत नाही. पण शांती असेल तर आपण ज्ञान प्राप्त करू शकतो. शांत स्वरूप आत्मा शक्तिशाली आत्मा आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की जे क्रोध करणारे आहेत किंवा जे जास्त अपोजिशन करणारे वगैरे आहेत ते शक्ती स्वरूप आहेत. पण आध्यात्मिक याचा विचार केला तर आत्मा जी शांत स्वरूप आहे तीच शक्ती स्वरूप ही आहे. शांत स्वरूप आत्मा सर्वांचं प्रेम प्राप्त करू शकते. शांत स्वरूप आत्माच जीवनामध्ये प्रत्येक सिच्युएशन मध्ये आनंदी राहू शकते. शांत स्वरूप आत्माच आपण जे प्राप्त केलेलं आहे
त्या सर्वांचं सुख उपभोगू शकते. म्हणजे हा सर्व गुणांचा बेस म्हणजे शांती आहे. या सर्व गुणांची जननी शांती आहे आणि म्हणून हे असं म्हटलं जातं ओम शांती. तर अशी ही आत्मा 7 गुणांनी संपन्न आहे. त्यानंतर आत्म्याच्या 3 शक्ती आहेत. आत्मा जे कर्म करते. आपण पाहिलं की आत्मा शरीराद्वारे कर्म करते. ते कर्म आत्मा कशी करते? तर आत्म्याच्या या 3 शक्तींनी आत्मा कर्म करते. आत्म्याच्या 3 शक्ती आहेत. मन, बुद्धी आणि संस्कार. आत्म्याची विचार करण्याची शक्ती म्हणजे मन. आत्म्याची निर्णय शक्ती म्हणजे बुद्धी. आणि एखादा निर्णय आपण सारखा घेतला की आपल्याला त्याची सवय लागते. त्यालाच म्हणतात संस्कार. म्हणजे मन, बुद्धी आणि संस्कार या आत्म्याच्या 3 शक्ती आहेत. आत्मा ज्यावेळी एखादा विचार करत असते, त्यावेळी आत्म्याची मन ही शक्ती जागृत असते. तर आत्मा नेहमीच विचार करत असते. मन कधीही थांबत नाही असं आपण म्हणतो. कारण आत्म्याचा मूळ स्वभाव विचार करणं आहे किंवा आत्म्याचं जे मन ही शक्ती आहे ती नेहमी विचार करत राहते. आपले सगळे विचार आपल्याला 4 प्रकारांमध्ये डिव्हाइड करता येतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे रुटीन थॉट्स, आपल्या रुटीनचे विचार. दुसरा प्रकार वेस्ट थॉट्स म्हणजे व्यर्थ विचार. तिसरा म्हणजे निगेटिव्ह थॉट्स म्हणजे नकारात्मक विचार. आणि चौथा प्रकार म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स म्हणजे सकारात्मक विचार. या 4 विचारांपैकी सकारात्मक विचारांनी आपलं मन शक्तिशाली बनतं. त्यामुळे आपण सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे. पण प्रॅक्टिकली बघितलं तर आपल्या मनात बाकीच्या विचारांचं पर्सेंटेज जास्त आहे. मग सकारात्मक विचार वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? तर बाहेरून आपण हे ज्ञान ऐकणं आवश्यक आहे. आपण ज्ञान ऐकत गेलो तर आपले विचार सकारात्मक होणार. सकारात्मक अर्थात फक्त पॉझिटिव्ह थॉट्स असं नव्हे, तर आपल्या जीवनाचं जे अंतिम सत्य असणारे जे शाश्वत विचार आहेत, जे आपण आता ऐकत आहोत, हे आपल्या जीवनाचं अंतिम सत्य आहे. हे शाश्वत सत्य आहे, ज्याला आपण त्रिकाल बाधित सत्य म्हणू शकतो. तर असे हे थॉट्स, पॉझिटिव्ह थॉट्स, सकारात्मक विचार आपल्या आत्म्याला शक्तिशाली बनवतात. तसं तर आपण पॉझिटिव्ह थॉट्स अनेक ऐकत आलो. जसं की सगळ्यांशी प्रेमाने वागावे किंवा खरं बोलावं, हे सगळे अनेक पॉझिटिव्ह थॉट्स आहेतच. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी हे जे शाश्वत विचार आहेत, जे अंतिम सत्य असणारे विचार आहेत, जे आपण आता ऐकत आहोत की मी आत्मा आहे, शांत स्वरूप आहे, आत्माच एक शरीर सोडून दुसरं शरीर धारण करते, याची जर त्याला जोड असेल तर त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं सोपं होणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्या विचारांना सकारात्मक बनवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण हे ज्ञान ऐकणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे बुद्धी. बुद्धीचे पण 2 प्रकार आहेत, सकारात्मक आणि नकारात्मक. तर बुद्धीवरती संगतीचा परिणाम होतो. ज्या संगतीमध्ये बुद्धी असते, त्याप्रमाणे आपण निर्णय घेतो. आपल्या बुद्धी जर आपली ईश्वराच्या सानिध्यामध्ये असेल, तर ती नेहमी चांगलेच म्हणजे सकारात्मक निर्णय घेणार. म्हणजे आपली बुद्धी सकारात्मक होणार. आपण हा जो राजयोग मेडिटेशन कोर्स करत आहोत, याच्यामध्ये आपण हेच शिकणार आहे, की आपलं मन आणि बुद्धी परमात्म्यामध्ये कसं एकाग्र करायचं. जर आपली बुद्धी परमात्म्याच्या सानिध्यामध्ये असेल, तर ती नेहमी सकारात्मक निर्णय घेईल आणि मग आपली बुद्धी सकारात्मक बनेल.
तर अशा पद्धतीने बुद्धीला सकारात्मक बनवण्यासाठी आपण राजयोग करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपले संस्कार 3 प्रकारचे 4 प्रकारचे असतात. काही पर्सेंटेजमध्ये आपल्यावर मागच्या जन्मातील संस्कारांचा परिणाम असतो. काही पर्सेंटेज हे संस्कार अनुवंशिक असतात. काही पर्सेंटेजमध्ये आपले संस्कार आपण ज्या कंपनीमध्ये राहतो, ज्या एन्व्हायर्नमेंटमध्ये राहतो, त्यानुसार आपले संस्कार होतात. आणि काही पर्सेंटेजमध्ये आपण आपले संस्कार हे स्वतःच स्वतःवरती घडवायचे असतात. स्वतःला काही चांगल्या गोष्टी शिकवायच्या असतात. स्वतःला काही चांगल्या सवयी लावल्या, तर हे आपले संस्कार जे आहेत ते चांगले बनतात. तर शरीरावरती संस्कार करण्यासाठी किंवा शरीराला एखादी सवय लावण्यासाठी वयाचं बंधन आहे. पण आत्म्यावरती दिव्य गुणांचे संस्कार आपण कोणत्याही वयामध्ये करू शकतो. हे संस्कार आपण स्वतःवर करायचे आहेत. आपल्याला मिळणारं सुख-दुःख हे स्वतःच्या संस्कारांवर अवलंबून आहे. तर आपण रोज चांगले विचार ऐकत गेलो, ईश्वराच्या सानिध्यामध्ये राहिलो मन बुद्धीने, तर आपले संस्कार दिव्य आणि अलौकिक बनणार. आणि या संस्कारांच्या आधारे आपण कुठेही आणि कोणत्याही सिच्युएशन मध्ये आपण सुख आणि शांतीचा अनुभव करू शकणार. आणि परत जाताना ज्यावेळी आपण या शरीरातून निघून पुढच्या शरीरात जाणार, तर जाताना आपण हे संस्कार घेऊन जाणार. जनरली आपण ऐकतो की सगळेजण म्हणतात की जाताना आपल्याला रिकाम्या हाताने जायचंय. परंतु तसं पाहिलं तर हे स्थूल जे आपल्याकडे आहे, वस्तू, साधनं, पैसे, संपत्ती, प्रॉपर्टी म्हणा किंवा इथले सर्व व्यक्ती, ह्या आपल्या बरोबर पुढच्या जन्मामध्ये येणार नाहीत. परंतु जे संस्कार आहेत ते आपल्या बरोबर पुढच्या जन्मामध्ये येणार आहेत. जसं की आपल्या सोबत ज्या व्यक्ती आहेत, जे रिलेटिव्ह आहेत, त्यांच्याशी आपण प्रेमाने बोलत गेलो, प्रेमाने व्यवहार करत गेलो, तर त्या व्यक्ती आपल्या बरोबर येणार नाहीत. पण प्रेमाने राहण्याचे संस्कार आपल्या बरोबर येणार. त्या पुढच्या जन्मातील व्यक्तींबरोबर सुद्धा आपण प्रेमाने राहिलो, तर आपल्याला सुख आणि शांती प्राप्त होणार. आपल्याकडे इथं जे धन आहे, हे धन आपल्या बरोबर पुढे येणार नाही. पण या धनाचा वापर जर आपण दुसऱ्यांना सुख देण्यासाठी केला, तर या धनाची करन्सी चेंज होणार आणि हे रुपये पुण्यामध्ये कन्वर्ट होणार. आपण जाताना पैसे घेऊन नाही जाणार, पण आपण जाताना पुण्य घेऊन जाणार. आणि अशा पद्धतीने आपले संस्कार पुढच्या जन्मामध्ये सुद्धा आपल्याला सुख देणार. कारण तिथंही आपण आपल्या धनाचा वापर दुसऱ्यांना सुख देण्यासाठी केला, तर तिथंही आपल्याला निश्चितच सुख आणि शांती प्राप्त होणार. म्हणजेच आपल्याला जाताना काय घेऊन जायचंय? संस्कार. चांगले संस्कार घेऊन जायचं आहे. आणि याच्या अपोजिट आपण करत राहिलो, तर आपले तसे संस्कार, निगेटिव्ह संस्कार आपण घेऊन जाणार आणि तिथं त्याप्रमाणे दुःख आणि अशांती प्राप्त होणार. अशा पद्धतीने स्वतःला हे चिंतन देणं, की मी आत्मा आहे, शांत स्वरूप आहे, काही काळ त्यामध्ये स्थित होण्याचा प्रयत्न करणं, म्हणजेच मेडिटेशनची फर्स्ट स्टेप आहे सेल्फ रिअलायझेशन. तर शरीर आणि आत्मा हे दोन्ही वेगवेगळे आहेत. मी आत्मा आहे आणि हे माझं शरीर आहे. जर आपण या स्मृतीमध्ये राहिलो, तर आपल्याला अंतरंगामध्ये आपल्या आत्म्याची ही शाश्वत शांती अनुभवता येते. तर शरीर आणि आत्मा हे दोन्ही वेगवेगळे आहेत. त्यामुळे आपल्याला 2 पिता आहेत. एक आपल्या शरीराचा शारीरिक पिता आणि दुसरं म्हणजे आपल्या आत्म्याचा आत्मिक पिता. शरीराचा पिता हा शरीरासारखा असतो. त्याच पद्धतीने आपल्या आत्म्यांचा पिता आत्म्यासारखा आहे. जसं आत्म्याचं स्वरूप आहे,
तसंच आपल्या आत्म्यांच्या पित्याचं स्वरूप आहे. आत्मा जशी अतिसूक्ष्म चैतन्य शक्ती आहे, त्याच पद्धतीने आपल्या आत्म्यांचा पिता अतिसूक्ष्म चैतन्य शक्ती ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. आत्मा शांत स्वरूप आहे, तर आत्म्यांचा पिता शांतीचा सागर आहे. म्हणजे आत्म्यांचा पिता सागरासमान आहे आणि आत्मा घागरी समान आहे. तर इथं आपल्याला जे चित्र दिसत आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये एक छोटासा बिंदू आपल्याला दिसत आहे. तर या बिंदूप्रमाणे आपली आत्मा अतिसूक्ष्म आहे, चैतन्य शक्ती आहे आणि जशी आत्मा आहे, तसंच स्वरूप आत्म्याच्या पित्याचं आहे, ज्यांना आपण परमपिता म्हणतो. आत्म्यांचा श्रेष्ठ पिता. आत्मा घागरीप्रमाणे संपन्न आहे, पण आत्म्यांचा पिता सागरासमान आहे, म्हणून आपण यांना परम आत्मा म्हणतो. यांचं नाव शिव आहे. ते कल्याणकारी आहेत, म्हणून यांना शिव म्हणतात. आणि ते आपले परमपिता आहेत, म्हणून आपण त्यांना शिव बाबा असं म्हणतो. तर आपण उद्याच्या सेशनमध्ये परमात्म्याचा विस्तृत परिचय पाहणार आहोत. नेमका परमात्मा कोण आहे, कसा आहे, त्याच्याशी आपला रिलेशन काय आहे आणि परमात्म्याचं नेमकं कर्तव्य काय आहे, हे आपण उद्याच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर आता काही मिनिटांसाठी आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. आपण जे आता ऐकलं ते आपल्या बुद्धीपर्यंत गेलं. आता या बुद्धीने मनाला शांतपणे या सर्व गोष्टी समजावून सांगणं म्हणजे मेडिटेशनची फर्स्ट स्टेप आहे. सर्वांनी आहे तिथं थोडंसं ताठ बसायचं आहे. काही क्षणांसाठी मी आपल्याला विचार देईन, त्याप्रमाणे आपण चिंतन करायचं आहे. काही क्षणांसाठी आपण या बाह्य जगातून आणि आपल्या आंतरिक विश्वामध्ये जाऊया. माझ्या आंतरिक विश्वामध्ये एक अति सूक्ष्म चैतन्य शक्ती आत्मा आहे. दोन डोळ्यांच्या मध्ये चांदणीप्रमाणे चमकणारी मी शांत स्वरूप आत्मा आहे. माझा मूळ स्वभाव शांती आहे. माझा स्वधर्म शांती आहे. मी आत्मा सर्व नकारात्मक विचारांपासून मुक्त होत आहे. मी गहन शांतीचा अनुभव करीत आहे. माझा परमपिता शिव बाबा माझ्याप्रमाणेच
अति सूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. बाबा शांतीचे सागर आहेत. ज्योतिर्बिंदू स्वरूप शिवबाबांमधून अनंत शांतीच्या लहरी प्रवाहित होत आहेत. मी आत्मा या शांतीच्या लहरी ग्रहण करीत आहे. शांती सागर शिवबाबांच्या सानिध्यामध्ये मी गहन शांतीचा अनुभव करीत आहे. माझ्याद्वारे या शांतीच्या लहरी संपूर्ण विश्वामध्ये प्रवाहित होत आहेत. शांति सागर